नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. खताळ सर या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण यू-पी-एस-सी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन याची एक ॲडव्हर्टाइज मागील 1-2 दिवसापूर्वी त्या ठिकाणी सर्वत्र पब्लिश झाली आहे. तर त्याच्याबद्दल आपण एक थोडीशी माहिती त्या ठिकाणी या यूट्यूब चॅनलच्या मार्फत घेणार आहोत. पाहूया आपण अगोदर ॲडव्हर्टाइज पाहूया. ॲडव्हर्टाइज काय होती? तर पहा देशातील सर्वात मानाची परीक्षा समजल्या जाणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोग यू-पी-एस-सी नागरी सेवा परीक्षा 2026 बरोबर. तर याची एक अधिसूचना त्या ठिकाणी जाहीर झालेली आहे. महत्त्वाचा तपशील जर पाहण्यात आला, तर या ठिकाणी अ, जी ॲडव्हर्टाइज आहे, ती ॲडव्हर्टाइज पहा जाहीर अर्ज करण्याची शेवटची जी तारीख आहे पहा, 24 फेब्रुवारी 2026 सायंकाळी 6 वाजेपर्यंत. तुम्ही संध्याकाळच्या 6 वाजेपर्यंत 24 तारखेपर्यंत या ठिकाणी हा अर्ज करू शकता. पहा आता याच्यामध्ये परीक्षेचं स्वरूप काय असतं किंवा त्या ठिकाणी बाकीची जी माहिती आहे मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे. पण त्याची जी ऑफिशियल वेबसाईट जी आहे यू-पी-एस-सी online.nic.in या वेबसाईटवरती तुम्ही जाऊन या परीक्षेबद्दलची सगळी माहिती, अर्ज कधी भरायचा आहे, त्या ठिकाणी कोणकोणते महत्त्वाचे डॉक्युमेंट्स लागत आहेत, तर ते या ठिकाणी तुम्ही मिळवू शकता. पुढे जाऊया आपण. पहा आता अ, आता मी विद्यार्थ्यांनो तुम्हाला या या परीक्षेबद्दलची अधिकची माहिती तुम्हाला सांगणार आहे. पहा, यू-पी-एस-सी नागरी सेवा परीक्षा ही त्या ठिकाणी भारताची सर्वात प्रतिष्ठित स्पर्धा परीक्षा आहे. बघा, ज्यावेळेस आपण एखादी स्पर्धा परीक्षा देत असतो, तर त्या स्पर्धा परीक्षेमधील ही सर्वात मानांकित आणि टॉप लेव्हलची ही स्पर्धा परीक्षा आहे. बरं, या स्पर्धा परीक्षेमधून तुम्ही त्या ठिकाणी आय-ए-एस, आय-पी-एस, आय-एफ-एस हे जे काही अधिकारी होण्याचं जे स्वप्न आहे, हे स्वप्न तुम्ही त्या ठिकाणी सत्यात उतरवू शकता. बरं, हे कोण आयोजित करते? ही परीक्षा जी आहे, संघ लोकसेवा आयोग यू-पी-एस-सी ही त्या ठिकाणी ही परीक्षा आयोजित करत असते. ओके. तुम्ही त्याचं मुख्यालय जर पाहिलं, तर त्या मुख्यालयाचं जे चित्र आहे, या ठिकाणी मी दाखवलेलं आहे. पुढे पाहूया. पहा आता यू-पी-एस-सी म्हणजे काय? पहा यू-पी-एस-सी म्हणजे काय? तर युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. बघा, याची जी स्थापना आहे, याची जे फाउंडेशन आहे, हे 2026 साली त्या ठिकाणी झालेलं आहे आणि भारत सरकारची स्वतंत्र एक घटना संस्था ही त्या ठिकाणी आहे. ओके. पुढे पाहूया. बरं. याच्यामध्ये आता पुढे पाहूया. या परीक्षेची रचना कशी असते? म्हणजे ही परीक्षा तुम्हाला कशा पद्धतीने द्यायची आहे? तर त्याचे जे काही टप्पे आहेत, तर हे 3 टप्प्यामध्ये ही परीक्षा घेतली जाते. पहिला टप्पा जो आहे, तो आहे प्रि प्रिलिमिनरी परीक्षा, जी की वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये असते. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाइप त्या ठिकाणी ही परीक्षा द्यावी लागते. दुसरा जो टप्पा आहे मेन्स परीक्षा, जी की लेखी स्वरूपात द्यावी लागते. म्हणजे तुम्ही 5वी ते 10वी पर्यंत किंवा जी तुमच्या शाळेमध्ये जे काही एक्झाम कंडक्ट केलेली असते 40 मार्काची म्हणा किंवा 80 मार्काची म्हणा, जी की तुम्ही पेपरमध्ये टोटली डिस्क्रिप्टिव्ह फॉर्ममध्ये लिहीत असतात. त्याच पद्धतीने लेखी स्वरूपात ही मेन्स तुम्हाला द्यायची आहे आणि तिसरा जो टप्पा आहे, तो आहे इंटरव्ह्यूचा म्हणजे मुलाखतीचा. तर या 3 टप्प्यामध्ये तुम्हाला ही परीक्षा द्यायची असते. हे 3 टप्पे तुम्ही क्वालिफाय केले, तर त्या ठिकाणी तुम्ही अधिकारी म्हणून ऑल ओव्हर इंडियामध्ये जॉब करू शकता, अधिकारी म्हणून काम करू शकता. ठीक आहे, पुढे पाहूया. ओके. आता या ठिकाणी शैक्षणिक पात्रता पाहूया, की याची शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा काय आहे? तर कोणतीही पदवी बघा तुम्ही आर्टमधून, कॉमर्समधून, सायन्समधून किंवा इंजिनिअरिंग असेल, फार्मसी असेल,
तुम्ही पदवी घेतलेली असेल, तर त्या पदवीनंतर तुम्ही ही एक्झाम देऊ शकता. त्याच्यानंतर तुमची जी वयोमर्यादा जी आहे, ती 21 ते 32 वर्ष. तसेच आरक्षणानुसार तुमची जी वयोमर्यादा जी आहे, ती त्या ठिकाणी बदलणार आहे. पुढे पहा. बरं, हा महत्त्वाचा टॉपिक आहे. तयारी कशी करायची? एखादी एक्झाम जर तुम्हाला द्यायची असेल, तर ती एक्झाम देताना कुठेतरी तयारी नक्कीच गरजेची असते. वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष या ठिकाणी प्रॉपर तुम्हाला तयारी करावी लागते. ती तयारी कशा स्वरूपात असते? तर तुम्हाला जे काही NCERT व काही मानक पुस्तके जे असतील मार्केटमध्ये, ते तुम्हाला वाचावे लागतात. म्हणजे याच्यासाठी कुठेतरी जो काही बेस आहे तुमचा, तुम्ही 1ली ते 12वी पर्यंत जे काही अभ्यासलेलं आहे, पाठ्यपुस्तकांमध्ये अभ्यासलेलं आहे. त्याच्यामधले जेवढे सब्जेक्ट असतील, ते सब्जेक्ट तुमचे चांगल्या पद्धतीने तयार असावेत आणि नियमित सराव आणि मॉक टेस्ट हे सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मॉक टेस्ट सराव जर तुम्ही दिल्या, तर ही एक्झाम त्या ठिकाणी सोपी वाटते. पुढे आहे चालू घडामोडींचा अभ्यास. म्हणजे न्यूजमध्ये काय ट्रेंडिंग विषय आहे बाबा, त्या ठिकाणी वेगवेगळे जे न्यूज चॅनल आहेत, न्यूजपेपर आहेत, हे तुम्ही डेली त्या ठिकाणी स्टडी केला पाहिजे. तुमचं एक एनालिसिस, तुमचा एक स्वतःचा एक स्टडी मटेरियल त्या ठिकाणी असावं. तर या परीक्षा त्या ठिकाणी सोप्या जातात. ठीक आहे, पुढे पाहूया. ठीक आहे. शेवटी आहे आपलं त्या ठिकाणी एक कोचिंग क्लासेस एक ॲप्लिकेशन Play Storeवरती आहे. ते तुम्ही डाउनलोड करा. कोचिंग क्लासेसच्या मार्फत आपण वेगवेगळ्या ज्या काही अपडेट्स असतील, सायन्स, मॅथ असेल, जे काही असेल, जे की तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. याच्याबद्दलची सगळी माहिती त्या ठिकाणी तुम्हाला पुरवली जाणार आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला, त्या ठिकाणी नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लाइक बटन प्रेस करा, त्या ठिकाणी कमेंट करा आणि सर्व तुमचे जे काही विद्यार्थी असतील, पालक असतील त्यांच्यापर्यंत या चॅनलची माहिती पोहोचू द्या. ठीक आहे. धन्यवाद.